रामकृष्ण हरी. भारतीय वारकरी मंडळातर्फे नुकताच कीर्तन महोत्सव धार्मिक भावनेने साजरा झाला. अमृत महोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या भारतीय वारकरी मंडळातर्फे जगद्गुरू तुकोबाराय वैकुंठगमन 375 वर्ष पूर्तीनिमित्त 4 दिवसाचं कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आलं होतं. अशी माहिती भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष धनंजय बर्दे, कार्यवाह अनिल झांझले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली होती. आज आपण यापुढील अधिक माहिती दगडे यांच्याकडून घेऊया. रामकृष्ण हरी. पुण्यामधील या श्री विठ्ठल मंदिर देवस्थानाचे विश्वस्त मंडळ आणि अध्यक्षांचे नाव असे आहेत: सूर्यकांत दगडे अध्यक्ष, महेश टकले कार्यवाह, शिवाजीराव कराळे खजिनदार, नरेंद्र मेनकर विश्वस्त, जितेंद्र मेनकर विश्वस्त, राजेंद्र काकडे विश्वस्त, दीपक कोंढरे विश्वस्त. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. मी सूर्यकांत भिकोबा दगडे, राहणार कस्तुरी चौक, पुणे. कस्तुरी चौकातील एक प्रसिद्ध मंदिर आहे, पुराण जुने, विठ्ठल मंदिर देवस्थान कस्तुरी चौक म्हणून. तिथे मी सध्या अध्यक्ष आहे. त्याचप्रमाणे आमच्या मंदिरामध्ये 12 महिन्याचे उत्सव चालू असतात. रामनवमी, कृष्णाष्टमी, जन्मी, इथं कीर्तन, प्रवचन आणि इतर छोटे मोठे कार्यक्रम सारखे संतांचे चालू असतात, जयंत्या, पुण्यतिथी वगैरे. त्याचप्रमाणे या मंदिराचा इतिहास फार जुना आहे. या मंदिर म्हणजे कमीत कमी 350 ते 400 वर्षापासून त्याचा इतिहास आहे. या मंदिरामध्ये मोठमोठे कीर्तनकार, मोठमोठे संत लोक असे इथे येऊन गेले. इथे एक पार होता, त्या पारापाशी संत गाडगे महाराज येऊन बसायचे. त्यानंतर आमच्या इथं बाबा महाराज सातारकर यांचे पहिलं प्रवचन झालेले, कीर्तनं झालीत. तसे आळंदीचे महान भक्त, माऊली भक्त श्री सदानंद महाराज आळंदीकर म्हणून होते, ते सुद्धा आमच्या इथं सक्रिय नेहमी असायचे. त्याचप्रमाणे इथं आमच्या इथं दिंडी क्रमांक 10 वरती माऊलीच्या वारीमध्ये असते. पुढे त्यांचे वारकरी आमच्या इथं मुक्कामाला म्हणून इथं जवळजवळ 150 वारकरी इथं दरवर्षी 3 दिवस त्यांचा इथं मुक्काम असतो. त्यांना इथं त्यांचा प्रसाद, त्यांना जेवण वगैरे इथे एक तोडकर म्हणून आमच्या इथे फॅमिली तोडकर, राजू तोडकर म्हणून, त्यांच्यातर्फे दरवर्षी जेवणाचा प्रसाद दिला जातो. इतर लोक येतात, पुन्हा कोणी घरी घेऊन जातं वारकऱ्यांना, किंवा आम्ही सुद्धा त्यांना जे कमी पडलं तर आम्ही त्यांना देतो. अशा प्रकारे. आणि त्याप्रमाणे परतीच्या वारीला सुद्धा एक ग्रुप येतो इथं 30-35 जणांचा. त्यांचं सुद्धा व्यवस्था आम्ही इथं 2-3 जणांकडून करून घेतो. 2 दिवसाची राहण्याची, जेवणाची वगैरे. आमच्या इथं नुसतं तेवढं काम आहे, इथे नाही करत आम्ही. आमच्या इथं आपोआप वैकुंठवासी गोविंद बाबा तनपुरे महाराज म्हणून फार मोठे व्यक्ती होऊन गेलेले, त्यांचं इथं आम्हाला फार पुण्य लाभलेलं आहे. त्यांच्या पुण्यतिथी दरवर्षी आम्ही साजरी करतो. आता ह्या वर्षी येणारी पुण्यतिथी त्यांची ही 90वी असणार आहे. ती 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2025 या रोजी या कालात होणार आहे. तर ते आता पुढची 1 महिन्यात आलेली आहे. ते आम्ही ती मोठ्या प्रमाणात व्यवस्था कीर्तन, 8 दिवस कीर्तन, प्रवचन, महिलांची भजनी मंडळं, 2 टाईम प्रसाद, सकाळचा नाश्ता, अशा पद्धतीने आम्ही ते साजरी करत असतो. त्याचप्रमाणे गोरोबा काका म्हणून इथे विनेकरी होते, ते सुद्धा असे प्रसिद्ध होते. त्यांची सुद्धा आम्ही एक दिवसाची पुण्यतिथी साजरी करतो. भजन कीर्तन लावून, कीर्तन करून ती पुण्यतिथी साजरी करतो आणि प्रसाद करतो. त्याचप्रमाणे इतर सुद्धा काकडा, कार्तिक, अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा महिनाभर इथं काकडा चालू असतो. सकाळी पहाटे 6 वाजता काकडा चालू होतो. आमच्या इथं थोडा उशिरा काकडा चालू होतो, तो 8 वाजेपर्यंत चालतो. तिथं रोज सकाळी नाश्ता असतो. नाश्ता झाल्यानंतर चहा पाणी वगैरे असतो. आणि त्याचं समाप्तीला म्हणजे कार्तिक पौर्णिमेला जी समाप्ती असते, त्या टायमाला मोठा भंडारा असतो. त्या भंडाराचा कार्यक्रम होतो एवढा. आणि एक नगर प्रदक्षिणा म्हणून आपली असते, ते आम्ही नगर प्रदक्षिणा मंदिरालाच मारून ते तो सोहळा पूर्ण करतो. जे सांगता त्या भंडारातर्फे करून टाकतो. त्या भंडारातसुद्धा आजूबाजूचे पुष्कळ दानशूर मंडळी आहेत आमच्या इथं. त्या लोकांकडून धान्य,
इतर आर्थिक मदत वगैरे हे अगदी जागेवर बसून देतात. आम्ही विशेष म्हणजे आमच्या मंदिराचं की आम्ही कुठेही पावतीपूर घेऊन कुठेही जात नाही, काय कुणाला आम्ही काही मागत नाही, परंतु विठ्ठल कृपा आणि आमच्या गोविंदबाबा तनपुरेंची पुण्यतिथी आपलं पुण्य तितकं आमच्या इथं मागायचं उभं आहे की इथं न मागता आम्हाला सर्व काही भरपूर रीतीने वर्षभर मिळत राहतं. त्यामुळे आम्हाला कुठं मागायची जरूरच पडत नाही. ही एक प्रकारची इथं एक चमत्कार म्हणतो आम्ही. कारण मी आल्यापासून तर आम्ही कुठं मागितलं नाही कधी, काय नाही, असा इथं चमत्कार आहे एक प्रकारचा. इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मागावं लागतं, बोलवावं लागतं, पण इथं काय न मिळता संपूर्ण सोहळा असतो तो अगदी आर्थिक म्हणा, धान्यातून म्हणा, हा पूर्णत्वाला जातो. त्याप्रमाणे इथे एक दक्षिणमुखी महादेव म्हणून आमचे तिथं देऊळ आहे. तर त्या मंदिराचं ते महादेव सुद्धा काय अगदी मनभावे आपण त्याची पूजा केली, मनभावे त्याला आराधना केली, काय त्याचे अर्थ केले, तर तो सुद्धा मनुष्याची इच्छा पूर्ण करतो. असे बऱ्याच जणांना इथं अनुभव आहे. आणि आमच्या भागात, ह्या भागात आता आमचे जे ट्रस्टी आहेत जुने नवे सगळे, ह्यांनी सुद्धा पूर्णत्वापासून इथं मंदिराचे जपणूक केलेली आहे. सगळ्या बाबतीत मंदिरात स्वच्छता असते, बाकीचे रोजचा दिवा वगैरे लावणे असतात, रोजचे हार असतात, हे सगळे अगदी अगदी व्यवस्थितपणे होत असते. अजून रामनवमीला ह्याचा उत्सव हे झाले, रामनवमीचा दुपारी जन्मोत्सव झाला की आम्ही संध्याकाळी एक दिंडी काढतो. ती दिंडी भारतीय वारकरी मंडळ म्हणून आहे काय, त्यांच्यातर्फे ती दिंडी असते आणि जवळजवळ 100-150 वारकरी असतात, 100-125 महिला असतात. अशी म्हणून ती दिंडी आम्ही दरवर्षीप्रमाणे काढतो आणि कस्तुरी चौकातून परत तिथं जागेवर आणतो, नंतर महाप्रसाद होतो. त्याप्रमाणे अशा पुण्यामध्ये 2-3 ठिकाणी दुल्या मारुती म्हणून तिथं पण दिंडी निघते, तिथं सुद्धा भारतीय वारकरी मंडळाचे वारकरी असतात. तसं गंजीचा मारुती नानापेठ तिथं सुद्धा दिंडी निघते, तिथं सुद्धा भारतीय वारकरी मंडळाचे सर्व वारकरी असतात. आणि आम्हाला संलग्न म्हणजे विशेष म्हणजे या भारतीय वारकरी म्हणून मंडळ भजनी मंडळ पुणे ही फार मोठी एक संस्था आहे. इथं जवळजवळ पुण्यातले आणि उपनगरातले कमीत कमी 85 मंदिर आणि त्याचे भजनी इथं संलग्न आहेत, सभासद आहेत. आणि त्यांच्यातर्फे या मंदिरामध्ये एक ऑफिस आहे त्यांना, त्या ऑफिसमध्ये त्यांचं सगळं साहित्य ठेवून केलेलं असतं. आणि त्यांच्यातर्फे वर्षभर सुद्धा पुण्यामध्ये उटीचे कार्यक्रम चालू असतात. 2.25 महिने चैत्र पूर्णिमेपासून उटी चालू होती, तर ती जवळजवळ 2.25 महिने उटी चालू असते. रोज जवळजवळ 100-150 लोक रोज हजर असतात. आणि पुण्याला सगळ्या जवळ 85 मंदिरामध्ये उटी साजरी केली जाते. काय फार मोठं एक मंडळ आहे पुण्यामध्ये. काय सामाजिक पण आम्ही कामं करतो, अंधशाळेला आम्ही इथं मदत दिलेली आहे, म्हणजे ट्रस्टने माझ्या देवस्थान मंडळाने पण दिलेले, आणि भारतीय वारकरी मंडळ सुद्धा अंध दिव्यांग इतर पूरग्रस्त काय इतर असतात. परत आम्ही आमच्या देवदासीजवळ जे काही मुलं असतात त्यांची सांभाळायची संस्था आहे पुण्यात बुधवारपेठलेली, त्यांना सुद्धा आम्ही एकदा मोठ्या प्रमाणात हे दिलेले, अन्नधान्य दिलेले आहे. अशा प्रकारे आमच्या तिथं सामाजिक सुद्धा कामं केली चालू असतात. ते अशा पुष्कळ व्यवस्थितपणा आमच्या देवत असतो. काय तर अजून आमचे ते भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष सध्या धनंजय बर्दे काय हे म्हणून आहे, त्याची 3री पिढी आहे. काय त्याचप्रमाणे इतर सभासद आहेत. काय आता सगळ्यांची तुम्हाला ओळख करून देतो थोड्या वेळात सगळ्यांचे. काय आणि आता सुद्धा एक भारतीय वारकरी मंडळाने दरवर्षीप्रमाणे एक सप्ताह घेतलेला आहे, 5 दिवसाचा 4 दिवसाचा कीर्तन सप्ताह, तो आता सध्या चालू आहे. काय त्याची आज सांगत आहे अशी आमची माहिती. आणि इथूनही तुम्हाला अजूनही सांगतो की आमच्या मंदिरापासून एक काही अंतरावरच तुकाराम महाराजांची मंडळीच्या पहिल्या होत्या त्या वारलेल्या, त्यांची सासवडी इथं जवळच आहे गुळवाळीत म्हणून. तसं तिथं एक अंगरशा म्हणून बाबांचे जे शिष्य होते त्यांचे सुद्धा इथं ते हे काय म्हणतो आपण त्याला, तिथे तो आड एक आहे. आणि दुसरी गोष्ट तिथे त्यांचं ते समाधी मंदिर छोटे अंगरशा बाबाचं, ते सुद्धा प्रसिद्ध तुकाराम महाराज शिष्य होऊन गेलेले आहेत. अशा प्रकारे याचा पूर्व इतिहास फार मोठा आहे, काय सांगत तेवढं असं कमीच आहे. तर ह्याप्रमाणे आमच्या मंदिराची आणि भारतीय वारकरी मंडळाची अशी पर्यायाप्रमाणे ओळख आहे. काय तुम्ही जरूर एक दिवशी आमच्या मंदिराला येऊन भेट देऊन जा, ही आमची तुम्हाला कळकळीची विनंती. रामकृष्ण हरी. मी धनंजय बर्दे भारतीय वारकरी मंडळाच्या अध्यक्ष नात्याने बोलत आहे. आणि आमची सगळं
भारतीय वारकरी मंडळाचं कार्यकर्ते विश्वस्त पदाधिकारी आहेत. तर आमच्या ह्या भारतीय वारकरी मंडळ या मंडळाची स्थापना 1952 साली झालेली आहे आणि 52 पासून ही संस्था आज तागायत एक चांगल्या रूपाने काम करत आहे. आणि या संस्थेमध्ये महानगरपालिकेचे अनेक मोठमोठे पदाधिकारी होऊन गेलेले, नगरपालिकेवर मोठमोठ्या स्थानावरती त्यांनी कामं केलेले आहेत. आणि जेणेकरून वारकरी संप्रदायाची धुरा ही पुण्यामध्ये टिकून राहावी या दृष्टीने त्यांनी प्रत्येक मंदिरामध्ये भजन सेवा, कीर्तन सेवा, तसेच दिंडी मिरवणुका, छबिना या माध्यमातून ही जी परंपरा आहे ही सर्व पुण्यामध्ये आज तागायत ते तेव्हापासून चालू झालेली, ती आज तागायत चालू आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की आत्ताची नवीन पिढी जास्त इथे आकर्षक होत आहे. जास्तीत जास्त नवीन पिढी आली पाहिजे, नवीन पिढीने ह्यात भाग घेतला पाहिजे. त्याकरता आम्ही जास्त प्रयत्न करत असतो. आणि अनेक मंदिरे आहेत की जी पुण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथ्याचं पारायण, तसंच साप्ताहिक भजने असतात. त्या भजनाला सगळी लोक एकत्र येतात. त्यामुळं हा जो संप्रदायाचा पाया किंवा संप्रदायाची जी निष्ठा आहे ती जिवंत राहते. आणि त्यामुळं आम्ही जेवढं जास्तीत जास्त संप्रदायाचा प्रचार करता येईल. आणि आता यावर्षी भारतीय वारकरी मंडळाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आम्ही बरेचसे उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्या निमित्तानेच आम्ही इथं जो आज हा 4 दिवसाचा सप्ताह आहे, 25 ते 28 हा 4 दिवसाचा ज्ञानेश्वरी पारायण आणि सप्ताह घेतलेला आहे, भजनी सप्ताह. त्या सप्त्याला देखील भरपूर लोक आलेली आहेत. आणि असे प्रत्येक ठिकाणी आता आमचं चाललेलं आहे की असे सप्ते घेऊन त्याची ही जी परंपरा आहे ती प्रत्येक ठिकाणी जोपासण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि जास्तीत जास्त लोकांचा सहभागी व्हावं. आणि भारतीय वारकरी मंडळ हे पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कार्यरत आहे. प्रत्येक मंदिरामध्ये, प्रत्येक ठिकाणी आम्ही कार्यरत असतो. आणि आमची आणि बरेचशी जी मंडळ आहेत त्या आमच्या भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून आमच्याकडं 80 मंडळं सभासद आहेत की जेणेकरून गुढीपाडव्यापासून आमचा वासंतिक उटी भजनाचा समारंभ चालू होतो. तो कमीत कमी 1.25 ते 1.5 महिना चालतो. प्रत्येक मंदिरामध्ये उटीची भजनं होतात. तिथं कमीत कमी प्रत्येक भजनाला 100-200 लोक जमा होत असतात. त्यामुळे हा जो वारकरी संप्रदायाचा किंवा हिंदू धर्माचा जो पाय आहे तो आम्ही असा पावित्र्य हे पाळून निश्चित ह्यापुढे असंच करत राहू. आणि याची जास्तीत जास्त प्रगती हो हीच परमेश्वराकडे प्रार्थना. रामकृष्ण हरी. अध्यक्ष धनंजय बद्रीनाथ बर्दे, सुनील दिगंबर रासने, संदीप पांडुरंग सपकाळ, महेश दशरथ तुरे, अखिल अरुण झांझले, सुभाष बाप्पू साळुंके, महेश निवृत्ती नरळे, केदार बापूसाहेब कवडे आणि रवींद्र गणपत भरम.